हा तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही कसं आहात सर्व चांगलं ना? तर तुम्ही बघू शकता आज मी गुलशनच्या सलापूर आला होता. सला इथनाल मंदिराचा व्ह्यू एक नंबर दिसते यार. आमच्या घराकडून मागे येऊन दिसते, पण इकनाल बघू शकता तुम्ही एक नंबर मंदिराचा व्ह्यू दिसते. देखा पुरा मंदिर दिसते इथनाल, वरचा घुमट वगैरे, अंदरचा मंदिर. तुम्ही अंदरचा मंदिर पाहिलं का मित्रांनो? हे इथे आहे तो, इथे अंदरचा मंदिर आहे. तर मित्रांनो हे बघा, आपली डमडम रस्त्यावर उभी आहे. साला हिच्या पप्पा सगळे दुरुस्त करत होता. साला हिचा ऑइल कटत होता खालून, ऑइलची प्रॉब्लेम लागली त्या दिवशी. हा हालत होता हा वाला, याला कसलाची असते ते टंकी फुटली आमच्या डमडमची ऑइलची. ते नटातून थोडा थोडा ऑइल झरते. तर तुम्हाला जसं की मी म्हणलो होतो की आपण गॅस टेबल बनवला त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये, आता तो फायनल झालेला आहे. तुम्ही बघू शकता कसा दिसते ते, कळवा आम्हाला कमेंटमध्ये. अरे तात्पुरता, जेव्हापर्यंत आपला गॅस ओटा नाही बनत तेव्हापर्यंत याला ठेवणे आहे, कारण की आपल्या घराची फिनिशिंग तर काही झाली नाही. आता कसं आहे, आता तुम्ही विचार करत असाल याच्यावर हा पत्तर ठेवण्यात येईल, म्हणजे हा एक प्रकारचा गॅस ओटाच होईल. तर लहान होईल, पण आता तात्पुरता. मग काय, याला अलमारी बनवून जेव्हा गॅस ओटा बनवला आपला घरगीर फायनल झाला, याला अलमारी बनवून याच्या बोत्र्या ठेवायला होतील. आपल्याला गावठी माणसाला का लागते का बोत्र्यात ठेवायला लागते नाही का, फेकून तर नाही ठेवू शकू. मित्रांनो तुम्ही मिठ्ठा पण खाल्ल्या का? हा दे का मिठ्ठा पानाचा आपल्याकडे आहे भंडार. मित्रांनो एक नवीन गोष्ट, आमच्या घरी साला अंगूरचं झाड लावलं आहे. तुम्ही ओळखू शकता अंगूरचं झाड कोणतं व्हायचं? याला ओळखा बरं, हा कायचा झाड असेल वेल. चांगल्यानं पान चांगल्यानं ओळखा, हा कायचा वेल आहे. तर साला मेला होता, याला पाणी टाकू जिवंत गेलो नाही तर तुम्हाला ओळखते. गावरान माणसाला आपल्याला सोबत ओळखते. साला घराच्या बाहेर हा दे करा मित्रांनो, सागवान आहे आपल्याला ऑर्डरसाठी ठेवलेला. बाकीकडे चिरान फेकली आहे. साला आपल्या मिस्त्रीच्या घरी असं चिरान फेकली राहते, कारण की आपल्याला तिथलं काम नाही पडत. बहुत काय होते आपल्याला. कोणाला लागते असेल तर सांगा, विकून टाकू. पान खाल्ल्यावर अलगच लागते मित्रांनो. साला माझी सिस्टर टी व्ही पाहिजे, गाणं ऐकते ते बा. सकाळी गाणं चालू करून दिले ना, आपलं तितकं पाहिजे.